ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाक सैनिकांनी जम्मू आणि काश्मीर नियंत्रण रेषेवरील पूंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा इथल्या गावांवर बुधवारी तोफगोळ्यांचा अंदाधुंद असा मारा केलेला आहे। गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद झाले आहेत। यात 15 नागरिकांचा मृत्यू आहे। मृतांमध्ये 4 मुलं आणि 2 महिलांचा समावेश आहे। याशिवाय 50हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। पाकच्या हल्ल्यापासून वाचण्याकरता जम्मू काश्मीरमधील भारत पाक सीमेवरील गावातील शेकडो रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। काय या सगळ्या संदर्भात आता अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतंय? ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाककडून मात्र आगळीक सीमारेषेवर सातत्यानं सुरूच आहे। 14व्या दिवशी सुद्धा आता सीमारेषेवर पाककडून आगळीक करण्यात आलेली आहे, गोळीबार करण्यात आलेला आहे। आपला एक जवान या शहीद झालाय। नक्कीच भारतानं लष्करी निर्णायक कारवाई केल्यानंतर एकदम पिन पॉइंटेड प्रिसाइज टार्गेट आपण केले आणि आपले काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण साध्य केले। पण आपण विशेष काळजी घेतली होती की कुठलंही जे आहे ज्याला आपण म्हणतो कोलॅटरल डॅमेज, तिथल्या सामान्य जनतेला जे आहे काही त्रास होऊ नये, त्यांना जे आहे काही जखमा होऊ नये, त्यांची वित्तहानी होऊ नये। तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान त्याला जे आहे कुठलाही आंतरराष्ट्रीय नियमांचा जो आहे त्याला काही ठाव ठिकाणा याच्यात नसतो आणि बिथरलेल्या पाकिस्ताननं अक्रॉस द बॉर्डर फायरिंग त्या ठिकाणी केली। नॉट ओन्ली फायरिंग केली, यामध्ये मुख्यतः कोणाला टार्गेट केलं, जे बॉर्डर मधले विलेजेस आहेत त्यांना टार्गेट केलं आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये 15 निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, कित्येक त्या ठिकाणी जखमी झालेले आहे। आणि या क्रॉस फायरिंग मध्ये जी बातमी आपल्याकडे येते, शिपाई दिनेश कुमार ते सुद्धा जे आहेत एक प्रकारे त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे। आमचे शिपाई असेल, आमचे जवान जे असतील ते नक्कीच भारताच्या संरक्षणासाठी तत्पर असतात आणि त्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती जरी द्यावी लागली तरी त्याला ते मागे पुढे पाहत नाहीत। हे शिपाई दिनेश कुमार यांच्या या बलिदानावरून लक्षात त्या ठिकाणी येतं। पण पाकिस्तान किती इररिस्पॉन्सिबल नेशन आहे आणि बिथरलेला पाकिस्तान काहीतरी त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर स्वतः जे आहे आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा कसा प्रयत्न करतो असा केविलवाना प्रयत्न करताना दिसतोय आणि त्याच अनुषंगानं निष्पाप लोकांवर म्हणजे सिव्हिलियनवर जे आहे त्या ठिकाणी तो टार्गेट करतोय, गोळ्या मारतोय। दुसऱ्या बाजूला आता या युद्धाच्या अनुषंगानं किंवा जी संघर्षाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे तर काहीतरी दाखवायचं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे आहेत त्यांच्याकडून सुरू झालेले आहेत। त्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे आतापर्यंत त्याची माहिती नाही, पण पाकिस्तानच्या मीडियामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी असाही दावा केला की आमचे म्हणजे भारताचे जे आहेत 5 फायटर जेट्स त्यांनी खाली पाडलेले आहेत। याच्याविषयी कुठलंही प्रूफ त्या ठिकाणी आलं नाही। नक्कीच ही संघर्षाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे, काहीतरी त्यांच्या लोकांना दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला करणं आवश्यक आहे आणि जे त्यांच्या इमिजिएटली हातात आहे आणि जे मागच्या 2 आठवड्यापासून ते करतायत, रात्रीच्या वेळेस क्रॉस बॉर्डर फायरिंग त्या ठिकाणी करणं आणि या क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये भारताच्या लष्कराचा सामना जर करता येत नसेल तर निष्पाप लोकांना मारणं हे त्यांचं काम त्यांनी काल सुद्धा त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे। निश्चित सतीश सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।